आज आपण पाहणार आहोत भारतरत्न, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार. सध्या हा कोणत्याही क्षेत्रामध्ये दिला जातो, परंतु 2011 पूर्वी आर्ट्स, लिटरेचर, सायन्स आणि पब्लिक सर्व्हिसेस यामध्ये दिला जायचा. याची सुरुवात 2 जानेवारी 1954 पासून झालेली आहे. प्रदानकर्ता असतो भारत सरकार, परंतु हे राष्ट्रपतींच्या हस्ते दिलं जातं. आणि हेच रेकमेंड म्हणजे नाव कोण सांगतं? पंतप्रधान व त्यांचं मंत्रिमंडळ, काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. त्यानुसार राष्ट्रपती तो अवॉर्ड प्रदान करतात. एकूण प्राप्तकर्ता आहेत 53. भारतरत्न एकूण 53 जणांना भेटलेले आहेत. पुरस्कारात नेमकं असतं काय? पुरस्कारामध्ये असं काय असतं? राष्ट्रपतीच्या सैनिक प्रमाणपत्र असतं, भारतरत्नाचे प्रतीक असतं, त्यामध्ये रक्कम बिलकुल नसते आणि हे जे प्रतीक आहे ते एका पांढऱ्या दोऱ्यामध्ये ओवून दिले जाते. भारतरत्न प्रतीक हे एक पिंपळाच्या पानाच्या आकाराचे असतं. पिंपळाचे पान आपण पाहिले असेल, तर त्या आकाराचं एक भारतरत्न प्रतीक असतं. त्या प्रतीकाबद्दल आपण पाहूया. तर हे आहे भारतरत्नाचं प्रतीक. हे जे पिंपळाचं पान असतं हे तांब्याचं असतं. पिंपळाचे पान जे दिसत आहे तुम्हाला हे तांब्याचे बनलेले असते, तांब्याचे. आणि ही एक चमकतं सूर्य असतं, कशाचं? प्लॅटिनमचं बनलेलं. प्लॅटिनमचा सूर्य असतो. आणि ही जी बाजूची कवरिंग पण आहे दिसत आहे तुम्हाला थोडं बाहेर आलेलं, ही पण प्लॅटिनमची असते. ठीक आहे. तर यानंतर जर बघितलं तर हे भारतरत्न लिहिलं इथं, हे भारतरत्न आहे, सत्यमेव जयते हे असतं पण लिहिलेलं, हिंदीमध्ये लिहिलेलं असतं हे. आणि हे इथं पण अशोक स्तंभ दिलेला आहे आपल्याला, तो पण चांदीचा बनलेला असतो. ठीक आहे. तर हे त्या प्रतीकाबद्दल लिहिलेलं आहे. आणि हे जी वर दिलेलं आहे हा, याच्यामधून पांढऱ्या दोऱ्याची फीत ओढली जाते आणि ते प्रदान केलं जातं एखाद्या व्यक्तीला. यानंतर भारतरत्न, आतापर्यंतच्या भारतरत्न बघितले आपण 2019 पर्यंतच्या भारतरत्न, तर ते पाहू. सर्वप्रथम माहिती आहे आपल्याला 2 जानेवारी 1954 ला सुरुवात झाली होती. सुरुवातीला एकूण 3 देण्यात आला होता. तर सर्वप्रथम आहे चक्रवर्ती राजगोपालाचारी, दुसरे सर्वपल्ली राधाकृष्णन आणि तिसरे आहेत सी व्ही रमण. लक्षात ठेवा, चक्रवर्ती राजगोपालाचारी ही पहिली व्यक्ती आहेत, इथे सांगितलेलं आहे पहिली व्यक्ती. जर ऑफिशियल डॉक्युमेंटमध्ये बघितलं आपण भारतरत्नाच्या, तर त्या ठिकाणी पण चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना पहिल्या व्यक्ती म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढचे आहेत 1955 ला एम विश्वेश्वरय्या आणि पंडित जवाहरलाल नेहरू, हे आहेत पहिले पंतप्रधान. रेकमेंड कोण करतं? पंतप्रधानच करतं, परंतु भेटतो राष्ट्रपतींच्या हस्ते. पंडित जवाहरलाल नेहरू हे पहिले पंतप्रधान. त्यानंतर हे पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे, वाचून घ्या. त्याच्यानंतर येतं 1958चा महर्षी धोंडो केशव कर्वे. हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण भारतरत्न मिळवणारे हे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत. पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती. एकूण महाराष्ट्रीय व्यक्ती किती आहेत? 6. त्यामधले हे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत. आणि भारतरत्न मिळवणारे सर्वात वयस्कर व्यक्ती म्हणून पण यांचा उल्लेख होतो. वयाच्या 100व्या वर्षी यांना हा पुरस्कार देण्यात आला होता, महर्षी धोंडो केशव कर्वे यांना. हे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत, त्यामुळे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर 1966 ला लाल बहादूर शास्त्री यांना अवॉर्ड देण्यात आलेला आहे आणि त्यांना हा अवॉर्ड मरणोपरांत दिलेला आहे. याच्या अगोदर मरणोपरांत अवॉर्ड दिले जात नव्हते, तर याची सुरुवात 1966 पासून झालेली आहे. मरणोपरांत भारतरत्न देण्याची सुरुवात 1966 पासून. आणि पहिले भेटणारे कोण होते? लाल बहादूर शास्त्री. त्याच्यानंतर पहिली महिला कोण आहे? इंदिरा गांधी. आणि या पण पहिला महिला पंतप्रधान पण आहेत. ठीक आहे. याच्यानंतर 1983 आचार्य विनोबा भावे, दुसरे महाराष्ट्रीयन व्यक्ती. त्यानंतर येतात 1990 ला भेटले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना. 1991 ला वल्लभभाई पटेल, मोरारजी देसाई आणि राजीव गांधी. हे काही महत्त्वाचे व्यक्ती आहेत, त्यांच्याबद्दलच आपण लिहिलं, तसे तर खूप जणांना भेटले. 1992 ला JRD टाटा, हे होते पहिले उद्योगपती. 2014 ला भेटले सचिन तेंडुलकर यांना. या ठिकाणी काय आहे? भारतरत्न मिळवणारी सर्वात तरुण व्यक्ती म्हणून सचिन तेंडुलकरचा उल्लेख होतो. त्यांना वयाच्या 40व्या वर्षी भेटलेला आहे. आणि हे पण एक महाराष्ट्रीयन आहेत आणि पहिले खेळाडू आहेत. महाराष्ट्रीयन असल्यामुळे आणखी आपल्याला जास्त महत्त्वाचे. पुढचे आहेत अटल बिहारी वाजपेयी 2015. त्याच्यानंतर 2019 जो मार्क्सचा झाला होता, त्यावेळेस कोणाकोणाला देण्यात आला होता? प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख. या तिघांना मागच्या वेळेस जेव्हा भारतरत्न भेटला तर या तिघांना भेटला होता. 2024चे भारतरत्न, यावर्षी एकूण 5 व्यक्तींना भारतरत्न प्रदान करण्यात आलेला आहे. त्यामधले पहिले आहेत कर्पूरीदास ठाकूर. हे बिहारचे होते. ते बिहारचे 2 वेळा मुख्यमंत्री तसेच 1 वेळ उपमुख्यमंत्री होते. यांना त्यांच्या 100व्या जयंतीला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांचा जन्म 1924 ला झाला होता. त्यांना 100 वर्ष झाले जयंतीला, तेव्हा त्यांच्या 100व्या जयंतीला हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यांचा सहभाग बघितला तर क्विट इंडिया मुवमेंटमध्ये त्यांचा सहभाग होता.
26% आरक्षणासाठी त्यांनी लढाई दिलेली आहे. ठीक आहे. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना जननायक ही उपाधी भेटली आणि त्यांच्याबद्दल एक पुस्तक आलेलं आहे नवीन, द जननायक कर्पूरी ठाकूर, व्हॉइस ऑफ द व्हॉइसलेस. याचे लेखक आहेत संतोष सिंग आणि आदित्य अनमोल. तर यानंतर पुढचे आहेत लालकृष्ण अडवाणी. ही 50वे भारतरत्न आहेत. भारताचे 50वे भारतरत्न. इम्पॉर्टंट टॉपिक आहे, इम्पॉर्टंट पॉईंट हा विचारू शकतात. 50वे भारतरत्न आहेत. त्यानंतर 1998ला ते भारताचे गृहमंत्री होते. राम जन्मभूमीशी निगडीत होते. आता आपण राम मंदिर पण बनलेलं आहे, त्यामुळे पण हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे पण इथं पण विचारू शकतात. 2015मध्ये विभूषण. आणि त्यांनी एक बुक लिहिलं होतं, अ प्रिझनर्स स्क्रॅप बुक. कशावरती आधारित होतं? 1975 ते 77 यावेळी जी आणीबाणी लागली होती, एमर्जन्सी. यावेळी जी एमर्जन्सी लागली होती इंदिरा गांधी गव्हर्नमेंटमध्ये, त्याच्यावर आधारित हे पुस्तक लिहिलेलं आहे, अ प्रिझनर्स स्क्रॅप बुक. त्यानंतर पुढचे आहेत चौधरी चरण सिंग. हे 5वे प्रधानमंत्री होते, भारताचे पंतप्रधान होते. त्यांनी शेतकऱ्यांसाठी खूप कार्य केलेलं आहे. त्यांच्या कार्यामुळे त्यांना किसान नेता म्हणून ओळखलं जातं. त्यांनी एवढं कार्य केलं किसानांसाठी की त्यांचा दिवस जो आहे 23 डिसेंबर हा त्यांचा जन्मदिवस किसान दिवस म्हणून ओळखला जातो. त्यांची समाधी सुद्धा किसान घाट या ठिकाणी. आणि हरित क्रांतीमध्ये सुद्धा त्यांचं योगदान आहे. बघा, हरित क्रांती किती महत्त्वाची आहे शेतकऱ्यासाठी. शेतकऱ्यासाठी हरित क्रांती खूप महत्त्वाची आहे, त्यामध्ये पण त्यांचं योगदान आहे. पुढचे आहेत पी व्ही नरसिंहा राव. 1991ला ते पंतप्रधान होते. 1991ला खूप महत्त्वाच्या गोष्टी झालेल्या आहेत, जसं इकॉनॉमिक रिफॉर्म झाला होता. खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण खूप हे महत्त्वाचं आहे आपल्या इकॉनॉमीमध्ये. ठीक आहे. त्यासोबतच आपल्या स्थानिक शासन संस्था होत्या, त्यांना संविधानिक दर्जा भेटला होता. कधी भेटला होता? 1994ला, 73 घटना दुरुस्ती. ते पण त्यांच्याच काळात झालेलं आहे. त्यानंतर पुढचे भारतरत्न आहेत एम एस स्वामीनाथन. यांना हरित क्रांतीचे जनक म्हणतो आपण. जसं आता आपण बघितलं की चौधरी चरण सिंग यांनी हरित क्रांतीमध्ये योगदान दिलेलं आहे. तर हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? एम एस स्वामीनाथन. त्यांना रॅमन मॅग्सेसे हा पुरस्कार भेटलेला 1971ला. त्यानंतर 1987ला वर्ल्ड फूड प्राईज हा पुरस्कार भेटलेला आहे. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण हे पण महत्त्वाचे पुरस्कार भेटलेले आहेत. त्यासोबतच नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि नॅशनल रिसर्च सेंटर फॉर सोरगम यामध्ये त्यांचं स्थापनेमध्ये योगदान आहे. यानंतर काही महत्त्वाचे भारतरत्न राष्ट्रपती पाहू. आतापर्यंत एकूण 6 असे लोक होऊन गेलेले आहेत राष्ट्रपती ज्यांना भारतरत्न भेटलेले आहे. सर्वप्रथम आहेत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. हे त्यावेळेस उपराष्ट्रपती होते जेव्हा त्यांना हा पुरस्कार भेटला. तर ह्याचा अर्थ असा नाही राष्ट्रपती म्हणजे की ते राष्ट्रपती पदावर असताना त्यांना पुरस्कार भेटला, बिलकुल नाही. जेव्हा 1954ला 2 जानेवारी 1954ला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना भारतरत्न भेटला होता, त्यावेळेस ते उपराष्ट्रपती होते. त्यानंतर पुढचा अवॉर्ड भेटला राजेंद्र प्रसाद यांना 1962. त्यानंतर झाकीर हुसेन 1963, व्ही व्ही गिरी 1975, डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम 1997 आणि 2019 प्रणव मुखर्जी. त्यानंतर पुढच्या आहेत भारतरत्न महिला. अशा काय भारतरत्न महिला बघू आपण. 1971ला इंदिरा गांधी ह्या पहिल्या भारतरत्न महिला आहेत. ह्या पहिल्या महिला पण आहेत, पहिली पंतप्रधान पण आहेत, महिला पंतप्रधान ज्यांना भेटला होता अवॉर्ड. त्यानंतर 1980 मदर तेरेसा. 1997 अरुणा आसिफ अली, हे वेस्ट बेंगॉलच्या होत्या. मरणोपरांत भारतरत्न मिळणारी पहिली महिला. आणि मरणोपरांत भारतरत्न मिळणारे पहिले माणूस कोणते? लाल बहादूर शास्त्री, बरोबर. 1966ला त्यांना भेटला होता आणि ह्या पहिल्या महिला आहेत. त्यानंतर 1998ला एम एस सुब्बलक्ष्मी, पहिल्या गायिका आहेत तामिळनाडूच्या. आणि त्यानंतर 2001ला भेटलेला लता मंगेशकर. ठीक आहे, या पहिल्या महाराष्ट्रीयन गायिका. त्यानंतर पुढचा आहे नोबेल पारितोषिक विजेते भारतरत्न. असे कोण व्यक्ती आहेत ज्यांना भारतरत्न सुद्धा भेटला आणि नोबेल पारितोषिक पण भेटलेलं आहे? सर्वप्रथम आहेत 1954ला सी व्ही रमन यांना भारतरत्न भेटलं होतं, परंतु त्यांना अगोदर 1930मध्ये नोबेल भेटलेला आहे. त्यानंतर मदर तेरेसा यांना 1979मध्ये नोबेल भेटलेला आहे पीसमध्ये. त्यांना 1980ला भारतरत्न भेटला. आणि इकॉनॉमिक्समध्ये बघितलं तर अमर्त्य सेन यांना 1998ला नोबेल भेटलं होतं, 1999ला भारतरत्न भेटलं. इथून समजतं की अगोदर त्यांना वर्ल्ड याच्यावरती महत्त्व भेटलं, वर्ल्ड लेवलवरती. नंतर भारतामधला त्यांना अवॉर्ड देण्यात आलेला. पुढचा आहे भारतरत्न मिळवणारे महाराष्ट्रीयन व्यक्ती. असे किती व्यक्ती आहेत? 6. भारतरत्न मिळवणारे महाराष्ट्रीयन व्यक्ती 6 आहेत. पहिले आहेत महर्षी धोंडकेशव कर्वे, त्यांना 100व्या वर्षी म्हणतोय आपण. हे काय सर्वात वयस्कर व्यक्ती भारतरत्न मिळवणारे आणि हे महाराष्ट्रीयन होते, त्यामुळे पहिले महाराष्ट्रीयन. त्यानंतर आचार्य विनोबा भावे 1983. 1990ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भेटलेले आहेत, पहिले कायदा मंत्री, भारताचे पहिले कायदा मंत्री आहेत ज्यांना हा अवॉर्ड भेटलेला आहे. त्यानंतर 1999 पंडित रविशंकर. 2001 लता मंगेशकर, महाराष्ट्राची पहिली महिला. आणि 2014 सचिन तेंडुलकर. हे सर्वात तरुण व्यक्ती 40व्या वर्षी हा सर्वात तरुण व्यक्ती अवॉर्ड भेटणारा आणि पहिला खेळाडू आहे. त्यानंतर
परकीय देशाचे भारतरत्न विजेते. असे लोक जे परकीय देशाचे आहेत परंतु त्यांना भारतरत्न भेटलेला आहे. पहिल्यात खान अब्दुल गफार खान हा पाकिस्तानचा माणूस आहे. याला फ्रंटियर गांधी म्हणून पण ओळखलं जातं. 1987ला भेटलं होतं. आणि 1990 नेल्सन मंडेला. हे कुठले आहेत? साऊथ आफ्रिकेचे. ठीक आहे. अशा प्रकारे भारतरत्नाचे काही महत्त्वाचे पॉईंट्स वगैरे आपण पाहिलेले. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याची PDF तुम्हाला MPSC या चॅनलवर भेटून जाईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.